ईश्वर, शब्दसृष्टीचे ईश्वर, आता वंदू कवेश्वर, शब्दसृष्टीचे ईश्वर, नातरी हे परमेश्वर, वेदावतारी, आता वंदू कवेश्वर, आता वंदू कवेश्वर. नसता कवीचा व्यापार, तरी कैचा असता जगोधार, म्हणोनी कवी हे आधार सकळ सृष्टीसी. आता वंदू कवेश्वर, शब्दसृष्टीचे ईश्वर, आता वंदू कवेश्वर. सदन सदन तेजो भव्य हिमालय तुमचा आमुचा, केवळ माझा सह्यकडा, गौरी शंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा. तुमच्या आमुच्या गंगा यमुना, केवळ माझी फिवरथडी, प्यार मला हे कभिन्न कातळ, प्यार मला छाती निधडी. मधुगुंजन लख लाभ तुम्हाला, मधुगुंजन लख लाभ तुम्हाला, बोल रांगडा प्यार मला. ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते, तुकयाचा आधार मला. धिक तुमचे स्वर्ग ही साती, इथली चुंबिन मी माती. या मातीचे कण लोहाचे, तृणपात्याना खड्ग काळा. कृष्णेच्या पाण्यातून अजूनही वाहतसे लाभा सगळा. कबीर माझा, तुलसी माझा, ज्ञानेश्वर परी माझाच. जय देवाचा जय बोला, परी माझा नाम्याचा नाच. जनी जनार्दन बघणारा तो, एका हृदयी एकवटे. जनाबाईच्या ओवीमध्ये माझी मजला खून पटे. इंद्रायणीच्या डोहा मधली गाथा ओली ती ओली, ती माझी मी तिचाच ऐशी, जवळीक कायमची झाली. भक्तीचा मेळा दाटे, चोख्याची पैरण फाटे. निर्गुण मानवतेची पूजा करणारे करू देत भले. माझ्यासाठी भीमा काठी, भावभक्तीची पेठ खुले. रामायण तर तुमचे माझे, भारत भारतवर्षाचे. छत्रपतीची वीर कहाणी, निधान माझ्या हर्षाचे. रजपूतांची विक्रमगाथा, तुमच्या परी मजला रुचते. हृदयाच्या हृदयात परंतु, बाजी बाजीची सुचते. अभिमन्यूचा अवतार जतो, होता माझा जनकोजी. दत्ताजीचे शेवटचे ते शब्द अजून हृदया माझी. बच जाए तो और लढे, बच जाए तो और लढे, पाऊल राहील सदा पुढे. तुम्हास तुमचे रुसवे फुगवे, घ्या सगळा नाजूक नखरा. माझ्यासाठी राहील गाठी, मरहट्ट्याचा हट्ट खरा. तुमचे माझे ख्याल तराणी, दोघेही ऐकू गझला. होनाजीची सोन लावणी, वेड लावते परी मजला. मृदंग मोठा सुमधुर बोले, मंजुळ वीणा मुरली. परी थाप डफाची कडकडता, ही बाही माझी फुरफुरली. कडाडणारा बोल खडाजो, दरी दरी मधुनी घुमला. उघडून माझ्या हृदय कवाडा, तोच पवाडा दुमदुमला. तटा तटा तुटती बंद, भिवईवर चढते धुंद. औट हात देहात अचानक, वादळ घुसमटून येते. उसमळे हृदयात पुन्हा ते, इतिहासाशी दृढ नाते. कळे मला काळाचे पाऊल, द्रुतवेगाने पुढती पडे. कळे मला क्षितिजाचे वर्तुळ, क्षणोक्षणी अधिकची उघडे. 10 दिशांचे तट कोसळले, ध्रुवदोन्ही आले जवळी. मीही माझे बाहू पसरून, अवघ्या विश्वाते कवळी. विशाल दारे माझ्या घरची, खुशाल ही राहोत खुली. मजगरीबाची कांबळ वाकळ, सकळासाठी अंथरली. मात्र भाबड्या हृदयात तेवत आहे जी ज्योत. ती विसवाया पाहाल कोणी, मुक्त करून झंझावात. कोटी कोटी छात्यांचा आम्ही, कोटो भारू निमिषात. आपलं आणि कवितेचं नातं सांगताना कवी वसंत बापट म्हणतात, माझ्या अस्तित्वात निसर्गानं भरलेलं कवित्व असं काही पक्क रुजलेलं आहे की शेवटच्या निश्वासापर्यंत माझी कविता मला सोडून जाणार नाही. निदान तिनं मला सोडून जाऊ नये अशी माझी प्रार्थना राहील.
या कवितेची आणि आपली गाठ कशी पडली हे सांगताना हा कवी म्हणतो, पुष्कळदा मला कोणीतरी विचारतं की कविता लिहायला केव्हा आरंभ केला. तर लिहायला केव्हा आरंभ केला हे आपण सोडूया, पण कवितेसारखं काहीतरी बडबडायला लागलो ते फार लहान वयामध्ये. आता त्याची आठवण झाली तर मलाच हसू येतं. काय आहे की संस्कृत श्लोक किंवा भगवद्गीता काहीतरी पाठ करून घेणं हे घरामध्ये चालायचंच. त्यामुळे पहिल्यांदा जे मी बोलायला लागलो कवितेसारखं काही, ते अनुष्टुप छंदातच होतं. म्हणजे अगदी मोठा वाल्मिकीचा पण आहोत असा मला त्यावेळेला भास व्हायला लागला. परंतु खऱ्या अर्थाने ज्याला कविता म्हणता येईल ती वयाच्या 13व्या-14व्या वर्षी मी लिहिली. आणि ती असं म्हणतात की इतकी चांगली लिहिली की माझ्या मास्तरनीच मला विचारलं, काय रे तूच लिहिलीस का कुणाकडनं लिहून घेतलीस. 1942च्या भारत छोडो आंदोलनात त्यांचा सहभाग होता. त्यांच्या कविता क्रांतिकारी या मासिकात प्रकाशित होत असत. राष्ट्रसेवा दलाच्या स्थापनेपासूनच ते त्यात सहभागी झाले होते. त्यावेळेला राष्ट्रसेवा दल हे 1941मध्ये S.N. जोशी यांनी जन्माला घातलं आणि त्याच्या शाखेमध्ये मी जायला लागलो. तोपर्यंत असले काही उद्योग सुचलेले नव्हते, पण बरोबरची खादी घालणारी जी मंडळी होती तर त्यांच्याशी बातचीत करता करता हा देश म्हणजे काय आहे, गांधीजी आणि काँग्रेस यांची सत्याग्रहाची चळवळ म्हणजे काय आहे हे समजू लागलं मला. आणि मी स्वतः त्यांच्यामध्ये सामील होऊन जायला लागलो. त्याच्यामध्ये आमचा बानं राजहंस होता, श्रीपाद जोशी होता. ही पुण्यामधली त्यावेळची जरा चळवळी मंडळी होती विद्यार्थ्यांच्यामधली. तेव्हा त्यांच्याबरोबर मला हा छंद लागला तिकडे जाण्याचा. आणि S.N. जोशी ह्या माणसाचा जबरदस्त प्रभाव माझ्यावरती माझ्या आयुष्यभर पुढे राहायला. त्याची सुरुवात 1941मध्ये झाली. 1948 ते 1980 ह्या कालखंडात त्यांनी राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकाचं काम पाहिलं. 40 वर्ष सातत्यानं प्रेरणादायी गीतलेखन करणारे बापट हे मराठीतले एकमेव कवी म्हणता येतील. समूहगीत आणि पोवाडे या क्षेत्रात त्यांनी विशेष कामगिरी केली. तर आता हे पोवाडे रचायचे म्हणजे काय हे मला लहानपणापासून खरं म्हणजे समजलेलं होतं. कारण आमच्या शाळेमधून दर माघवद्य अष्टमीला सिंहगडावरती घेऊन जात असत आणि तिथे आम्ही पोवाडे म्हणत होतो. अर्थात ते शिवाजी महाराजांचं पोवाडे, तानाजीचा पराक्रमाचा पोवाडा असं म्हणत असू. पण पोवाडा ही वस्तू जी आहे ती मनावर चांगली ठसलेली होती. अनेक पोवाडे मी लिहिले. 42च्या बंडामधल्या हुतात्म्यांच्या कहाण्या लिहिल्या. आणि शेवटी 1948मध्ये ज्यावेळेला गांधीजींचा खून झाला त्यावेळेला मी लिहिलेला गांधीजींचा पोवाडा हा चित्रशाळेनं पुस्तक रूपानं प्रसिद्ध केला. तो अजून माझ्या फार आवडीचा असा पोवाडा आहे. हे पहा. 40 कोट हृदयात लावली ज्योत आपुल्या देशात, पारतंत्र्याचा नाश केला स्वातंत्र्य लक्ष्मी भारती, ज्याच्या संगती आली संप्रती वीर तो गेला जी जी जी. प्रत्यक्ष प्राण भारता जगाचा नेता देव तो दलिता, महात्मा सार्थ केलं त्यानं नाव, जो माय बापाहून वंद्य असा वीर रणधीर, या युगात नाही असा पुन्हा होणार, शाहीर अशा शूराची कीर्ती गाणार, भाई हो द्याव अवधान जीवाचे कान, करून हे गान ऐका सरकार जी 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 जी. पुढे चळवळ संपली, स्वातंत्र्य आलं, पण विषय पोवाड्यांचे काही संपले नाहीत. काश्मीरवरती झालेला हल्ला तोही या पोवाड्यामध्ये आला. आणि काश्मीरचं वर्णन करताना तिथल्या पराक्रमाबरोबरच तिथल्या सौंदर्याचं सुद्धा चित्र आपण रेखाटलं पाहिजे असं माझ्या मनानं घेतलेलं होतं. तेव्हा हे पोवाडे सगळे गाजायला लागले हे खरं आहे, पण मी ते म्हणायलाही लागलो. आणि माझ्यापेक्षा लीलाधर हेगडेसारखा जो मला सहकार्य मिळाला त्याच्यामुळे होनाजी बाळाप्रमाणे होनाजीनं रचना करावी आणि बाळानं गाणं गावं असं आमचं दोघांचं मैत्र म्हणा सख्य म्हणा झालं. हे अबाधित आजपर्यंत चालू आहे. महाराष्ट्र दर्शन, भारत दर्शन, शिवदर्शन, आझादी की जंग इत्यादी नृत्य नाटिकांचं लेखन त्यांनी केलं आणि त्याचे भारतभर दौरे केले. लोककलांचे जे संस्कार आपल्यावर झाले त्याविषयी ते म्हणतात. तर काय आहे की पोवाडे आवडतात, लावण्या आवडतात,
लोकगीतं आवडतात. आणि जी माझी भ्रमंती चाललेली होती त्यात मी ठिकठिकाणी लोकगीतं ऐकत होतो. कोकणामध्ये, गोव्यामध्ये विशेषतः फार सुंदर मी लोकगीतं ऐकली. आणि असं वाटलं की अरे मराठीत असं काहीच नसतं, काय असेल ते असो. मराठी माणसाला अभंग आवडतो, भजनं आवडतात, पण नाचायची गाणी वगैरे फारशी आवडत नाहीत. पण तसं गोव्यामध्ये नाही. तिथलं जे लॅटिन कल्चर आहे त्याच्यामधून ते झालं असावं. पण कॅथरीनची विनवणी करतो आहे प्रियकर्तीचा की पाऊस पडतो आहे, एका छत्रीत मला घेऊन चल ना, तुझ्या घरापर्यंत मला पोहोचव. तर त्याचं गाणं आहे, कॅथरीन कॅथरीन घेऊन मला सत्रीन पोचव मला घरा, कॅथरीन कॅथरीन आधार दे सत्रीन भरतय वारा, आत पलायला बोलते यो इंगा निगरगरा, बाई माझी कॅथरीन घेऊन मला सत्रीन पोचव मला घरा, पाणी परतय वरा इत चमकन गरजते, आणि अशी ही अरबी त्यांनी बघून कालीज लकलकताय, बाई माझी कॅथरीन घेऊन मला सत्रीन पोचव मला घरा, भारत भूमी तुला नमी मी तुझा विनम्र कुमार, भारत माते सदैव माते असो तुझा आधार, एक तुझी अससी साची मजला जीवाधार, भारत भूमी तुला नमी मी तुझा विनम्र कुमार. लोक विचारायला लागले ह्या चाली कुठून आणल्या? कुठून आणल्या म्हणजे कान उघडं ठेवून हिंडावं लागतं, डोळे उघडे ठेवून हिंडावं लागतं, तर प्रवास तुम्ही केला तसं होतं. त्याच्यातनं ही गाणी मिळत जातात. काबर जाय तायले विदात्या महात्मा गांधीची, ते ऐकल्यानंतर मग समाजवादी साथी गाती एका आवाजात, अशी गाणी आपल्याला सुचायला लागतात. तेव्हा या लोकगीतांचा एक खूप भाग होता. या सगळ्याचं मिश्रण ज्याच्यामध्ये होईल असा कलाप्रकार कलापथकाच्यामुळे माझ्या स्वाधीन झाला असं मला वाटतं. आणि तऱ्हेतऱ्हेचे खेळ आम्ही केले. ह्याच्यातनं पुढे म्हणजे पहिल्यांदा आम्ही तमाशेच करत होतो. पुढारी पाहिजेच्या 500 प्रयोगामध्ये मी सोंगाड्या होतो. त्यानंतर व्यंकटेश माडगूळकरांच्या बिनबियाचं झाड, नंतर गल्ली ते दिल्ली, यासारख्या अनेक तमाशांच्यामध्ये, तमाशेच म्हटलं पाहिजे, उगाच लोकनाट्य वगैरे म्हणण्यात अर्थ नाही, त्या तमाशांच्यामध्ये मी भूमिका केल्या. आपल्या काव्य वाचनाद्वारे बापट, पाडगावकर, विंदा करंदीकर यांनी कविता गावागावातून पोहोचवली. मुळामध्ये कविता हा उद्गार आहे अशी माझी श्रद्धा आहे. कविता छापणं ही केवळ आपल्या सोयीची गोष्ट आहे, पण तो उद्गार असतो. आणि जो उद्गार असतो ना, तो केवळ शब्दांचा अर्थ देत नाही, तर तुम्ही कसं ते शब्द उच्चारता, तुमचा टेम्पो काय आहे, तुमचा व्हॉल्यूम काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींना त्याच्यामध्ये महत्त्व असतं. काव्यदर्शन करणं म्हणजे आपल्या सर्व अस्तित्वानिशी कविता सादर करणं असं मी मानतो. त्याच्यामुळेच तर ते कार्यक्रम इतके लोकप्रिय झाले, लोकांनी परत परत ऐकले आणि सगळ्यांना ते फार आवडले. बरं, ह्याच्याबरोबर एक मुद्दा मला असं सांगावासा वाटतो की साने गुरुजींचे संस्कार तुमच्यावर आहेत, आणखी खूप मोठ्या लोकांचे संस्कार आहेत, आणि आता 15 वर्षापेक्षा जास्ती साधनेचं संपादन तुम्ही केलं. गुरुजींच्या साधनेशी सुरुवातीपासून तुमचा संबंध होता, त्याच्याबद्दल काहीतरी सांगा. त्याच्याबद्दल मला असं सांगायचं आहे की यांच्या कोणाच्याही वाङ्मयाचा माझ्यावर तसा प्रभाव पडलेला नाही. गुरुजींची कविता सुद्धा फार थोर कविता आहे असं मला कधी वाटलं नाही. पण गुरुजी ज्या उत्कटतेनं जगले तसं उत्कटपणानं जगणारी माणसं आता मला दिसत नाहीत कोणी. म्हणून मी त्यांच्या प्रभावाखाली आलो. याला एवढाच अर्थ आहे की आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशी उत्कटता पाहिजे. एक मनपूत आचरण जरी, म्हणजे केवळ मनाला येईल त्याप्रमाणे भरकटणं नव्हे, तर आपल्या मनाला जे पटलं ते करण्याचं धैर्य असणं, हे मी साने गुरुजींच्याकडून शिकलो. हे मी SM जोशींच्याकडून शिकलो. पटवर्धन बंधू, रावसाहेब आणि अच्युतराव यांची प्रेरणा मला मिळाली. नानासाहेब गोऱ्यांच्याकडनं बुद्धिप्रामाण्य म्हणजे काय हे मला प्रत्यक्ष त्यांच्या आचरणातनं सुद्धा पाहायला मिळालं. आणि म्हणून माझ्या व्यक्तित्वाची घडण या सर्व थोर पुरुषांनी केलेली आहे असं मी मानतो. ज्यावेळेला आचार्य अत्र्यांनी माझ्यावर अशी टीका केली होती बिनबापाचा म्हणून, कारण मी वसंत बापट लिहितो ना, वडिलांचं नाव लिहित नाही, त्या अत्र्यांनी मला म्हटलं हा बिनबापाचा आहे. तर म्हटलं नाही, मला पुष्कळ बाप आहेत. आपल्याकडे कृष्णाला 2 गाला असं म्हणत असत. तसं म्हटलं मला किती बाप आहेत तुम्हाला अत्रेसाहेब कल्पना नाही येणार, पण महात्मा गांधींच्या पासून जर नावं घ्यायला लागलो तर 10-12 माणसं तरी मी अशी सांगेन की हे माझे जनकच आहे. कालिदासानं जसं म्हटलंय ना की आईबाप होते लोकांना, परंतु हा राजा म्हणजे त्यांचा खरा बाप होता. स पिता पितरस्तासाम केवलम जन्म हेतबा. आईबापाने केवळ जन्म दिलेला आहे एवढंच काय ते, पण खऱ्या अर्थानं पिता होता तो. हे त्यांनी
अर्थात दिलीपाला उद्देशून म्हटलेलं आहे. तर तसं माझ्या जीवनामध्ये सुद्धा आहे असं मी मानतो. कारण माझ्या कवित्वावरती जे संस्कार झाले ते हे जे सगळे थोर पुरुष आहेत यांचे सुद्धा झालेले नाहीत. खरं माझ्यावर जे संस्कार झालेले आहेत ते कालिदासाचे झालेले आहेत, ते व्यास वाल्मिकींचे झालेले आहेत. म्हणजे मी पहिल्यांदा संस्कृतचा विद्यार्थी होतो तसंच राहिलो असं पाहिजे तर कोणी म्हणावं. पण त्या मानानं मराठी कवितेचे संस्कार हे माझ्यावरती कमी झाले. आणि जेव्हा झाले त्यावेळेला ह्या कवितेनं एक नवीन काट टाकलेली होती. म्हणजे मर्ढेकर, कुसुमाग्रज, बोरकर, अनिल या सगळ्यांचे संस्कार भरपूर माझ्यावरती झालेले आहेत. पण एक नाद म्हणून मी जेव्हा कविता वाचत गेलो तेव्हा मला ज्ञानेश्वरांच्यापासून ते सर्व संत कवींच्यापर्यंत मला ते कवी आवडत गेले. ज्ञानेश्वर जर झाले नसते तर मराठी कवितेला सौंदर्य प्राप्त झालं नसतं असं मला वाटतं. आणि तुकोबा जर झाले नसते तर मराठी भाषेलाच कणा कधी मिळाला नसता. कणा दिला तुकोबाने आमच्या भाषेला. त्याप्रमाणे पंडित कवींनी सुद्धा अकट बिकट कवनांच्या चाली जरी रचल्या नसल्या तरी त्या शब्दांच्याशी जी क्रीडा केली आहे ती खूप अद्भुत आहे असं मला वाटतं. तर मला म्हणजे मोरोपंथी आर्यासुद्धा फार आवडते. मी पुष्कळदा लोकांना म्हणतो की नाना फडणीसानं जसं बहुरूपी हा कुठल्या भाषेचा आहे हे ओळखायसाठी त्याच्या डोक्यावरती बेसावत तो असताना पाणी टाकलं आणि तो जेव्हा मारा बाप म्हणून गुजरातीत ओरडला तेव्हा त्याची मातृभाषा ओळखली. तसं आपलं मला स्वप्न पडतं की कधीतरी माझ्या डोक्यावर कुणी जर मध्यरात्री पाणी ओतल्यानं विचारलं कोण आहेस तू तरडावून विचारलं तर मी कवी आहे हे पहिल्यांदा सांगेन असं वाटतं. जसं रामदास म्हणाले ते शिष्याना आत्मारामू दासबोधू, तसं मला जर विचारलं मग तुझा आत्मारामू कुठे आहे तर मी सांग आत्मारामू कवितेमध्ये आहे. मी तमासगीर आहे, गद्यलेखक आहे आणि जवळजवळ 3 तप मी प्राध्यापकी केली आहे असं अभिमानानं सांगणाऱ्या बापटांनी बालकवितेचं दालनही समृद्ध केलं आहे. पहाही पहाही पहाटेस येते, पहाही पहाही पहाटेस येते, हिरे माणके फेकुनी रोज देते, फिक्या लाल वेशाते बालिका, गळा पोवळ्यांची खुले मालिका, हिला शोभते नाव शेफालिका, सुगंधामध्ये ही सुखाने नहाते, पहाही पहाही पहाटेस येते. हीच लालंपरी हीच लालंपरी रोज पृथ्वीवरी 2 फेऱ्या करी, हीच लालंपरी 8 पंखावरी, रंग देखा तरी लाल पिवळा निळा सोनिया केशरी, एक हाती घडा केशराचा सडा, माणकांचा चुडा घालते सुंदरी, हीच लालंपरी हीच लालंपरी. संस्कृतच्या अभ्यासातून आलेली स्वच्छ वाणी, स्पष्ट शब्दोच्चार, वाचिक अभिनय आणि सगळ्याच्या मुळाशी असलेली मनपूर्वकता हे बापटांच्या काव्यवाचनाचे विशेष होत. फ्लॉरिडामध्ये गेलो तर मला असं वाटलं की आपण चुकून कोकणातच पुन्हा आलो. हिरवे तळ कोकण तसा आहे फ्लॉरिडा. मग कोकण म्हटल्याबरोबर कोकणातल्याच गाण्याची आठवण झाली आणि ही कविताही म्हणून त्याच स्वरूपामध्ये अवतरली. आंबा पिकतो रस गळतो, बाया मिला मी झिम्मा खेळतो, आंबा पिकतो रस गळतो, माया मिला मी झिम्मा खेळतो, कुठे सकाळ कुठे दुपार, हिरवी माया अपरंपार, फ्लॉरिडाच्या बागा नारंगी, झऱ्या झऱ्यातून सारंगी, माया मी बंदर खुळा समुंदर, कोकण समजून डुचमळतो, माया मिला मी झिम्मा खेळतो, आंबा पिकतो रस गळतो, माया मिला मी झिम्मा खेळतो, विल्या विल्यातून फुले गिटार, ठुमकती गौरी झुमकेदार, विल्या विल्यातून फुले गिटार, ठुमकती गौरी झुमकेदार, गौरीचा गाल सोलाचा, बंगला मंगळूर कौलांचा, दर्यावर अलबत झुलतय गलबत, तसाच मीही गलबलतो, माया मिला मी झिम्मा खेळतो, आंबा पिकतो रस गळतो, माया मिला मी झिम्मा खेळतो. जय केतू. उल्लंघून कक्षाकारा, मी निखळून पडलो तारा, मज नव्हता आणि नको कधीच किनारा, मी अपवादाचा यात्री, मी तर्क रवीची रात्री, मी जन्म घेतला गाधी जमुनीच्या गोत्री, मी सूत्राविण वर सरतो, मी अतल नभी फिरतो,
मी जाईन तेथे खपुष्प वेचित फिरतो. मी आहे तुकाचा हेतू, मी अपार्थिवाचा सेतू, मी धूमकेतूच्या वंशाचा जय केतू. मी कुठे गेलो दख्खनची राणी म्हणा असा मला आग्रह व्हायचा. त्या दख्खन राणीच्या बसून पोटात चालली पिले चालले थाटात. सुंदर मानव तुंदिल अंगाचे, गालीचे गुलाब शराबी रंगाचे, फेनील मृदुल रेशमी वसनी, ठेविल्या बाहुल्या बांधून बासनी, गोजीर वाणी लाजीर वाणी, पोरती घेऊन पोटाशी कुशीत, दख्खन राणी ही चालली खुशीत. ही संपूर्ण कविता 8 कळव्यांची जवळजवळ ही याच थाटामध्ये लिहिली गेली. आणि त्यामुळे ही जी लय असते पकडायची, ती लय कशी पकडतात हे माझ्या कवितेनं, माझ्या प्रतिभेनं म्हणत नाही पण माझ्या कवितेनं हे ओळखलं. आता शेवटी निरोपाची लावणी म्हणून मी माझ्या कविता वाचण्याचा हा जो प्रकार चालला हा थांबवतो. आता मैतर हो खातर जमा करू मी कशी, मैतर हो खातर जमा करू मी कशी, आम्ही जाणारच की कवा तरी पडदिशी. काय तरुणपणाची एक एक येडी खडी, काय धुंद फुंद रंगात रंगला गडी, काय खट्याळ खोड्या एक एकावर कडी, मस्तीत मिजाशीत रमलो रात्रंदिशी, आता जाय असच की कवा तरी पडदिशी. आम्ही साधू नव्हतो योगी कुणी, आम्ही छंदी फंदी नादी नाना गुणी, इश्काच्या पायी कैक जणींचे ऋणी, केली फसवा फसवीन कितीदा पडलो फशी, आता जायासच की कवा तरी पडदिशी. किणकिणता कंकण कणकण नाचायचा, रुमझुमता पैंजण जीव येडा व्हायचा, कधी मैने संगे वनभर उधळायचा, 2 हाती लुटली आणि लुटवली खुशी, आता जायाचंच की कवा तरी पडदिशी. तुम्ही जीव लावला मैत्र आपुले जुने, केले तर माफ तुम्ही 100 माझे गुन्हे, रे एकच आता अखेरचे मागणे, रे मैफल तुमची अखंड चालो अशी, आम्ही जाणारच की कवा तरी पडदिशी. छम 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 छम, छठी लगे छम छम, विद्या येई गम गम, छम 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 छम.